नवी मुंबईच्या पाम बीच रोडवर येत्या 15 ऑगस्टला आपण मानवी साखळी तिरंगा घेऊन तयार करतोय. आपले वंदे मातरम हे जे घोषवाक्य आहे, त्याला 150 वर्ष पूर्णत्वास येत आहेत आणि ह्या 150 वर्ष पूर्णत्वास येण्याच्या अ, अ, उपक्रमाचं रूपांतर ह्या मानवी साखळीमध्ये आपण करत आहोत. खऱ्या अर्थाने वंदे मातरम हे फक्त घोषवाक्य नाहीये, तर ते स्वातंत्र्यासाठी लढलेल्या प्रत्येक जे फ्रीडम फायटर होते त्यांच्या मनामनातले घोषवाक्य होतं ते. आणि आज खऱ्या अर्थाने जेव्हा प्रत्येक तरुण, ज्येष्ठ, प्रत्येक नवयुवकर, महिला सर्व आज पाम बीच रस्त्याला उतरणार आहेत आणि आपल्या मनातही त्या देशभक्तीच्या भावना कशा रुजलेल्या आहेत त्याचं जिवंत उदाहरण सादर करणार आहे. नवी मुंबईतील शाळांमधील 10,000 विद्यार्थी या मानवी साखळीमध्ये सहभाग घेणार आहेत. खऱ्या अर्थाने शाळेच्या विद्यार्थ्यांना ह्या साखळीमध्ये सहभागी करण्याचं सर्वात मोठं उद्दिष्ट म्हणजे बालवयापासून त्यांच्या मनावर देशाप्रती प्रेम, देशभक्तीच्या भावना उमटाव्यात आणि पुढे त्यांचं भवितव्य हे आपल्या देशाच्या सेवेसाठी आणि देशाच्या दृष्टिकोनाने कसं त्यांनी घडवलं पाहिजे ह्याची जिवंत उदाहरण देण्याचं काम ह्या मानवी साखळीतून होणार आहे. तर मी नक्कीच संपूर्ण नवी मुंबईतील नागरिकांना आव्हान करेन, की येत्या 15 तारखेला 15 ऑगस्टच्या दिवशी सकाळी आपण पाम बीच रस्त्याला येऊन आपणही या मानवी साखळीचा भाग होऊया आणि आपल्या मनात असलेल्या तिरंग्याप्रती, आपल्या देशाप्रती ज्या देशभक्तीच्या भावना आहेत, त्या जिवंत रूपाने त्या साखळीच्या रूपात तिथं उतरवूया.